आता हे आणखी 2 गट झालेले आहेत, पण यामध्ये आणखी काही जण वाढलेली आहेत. मी आता एका विषयावरती चर्चा करू इच्छितो आणि ती चर्चा करत असताना प्रत्येकाचं जे मत आहे ते मांडायचं. यामध्ये कोणाच्या मनात कुठलाही राग नसणार, पण मत म्हणून मांडायचं, कारण हा खेळ आहे. हा ठीक आहे, तयारच आहेत? सुनबाई म्हणतात हो सुरूच करा विषय. सासूबाई तयार आहात? तुम्ही सासूबाई म्हणतात कुठलाही विषय घ्या, मी हाय बघतेच तुम्हाला. एक विधान असं आहे की घरी जेवण करण्यासाठी बाई असावी. तर याच्याबाबत तुमचं काय म्हणणं सासूबाई? घरातल्या राहत्या कुटुंबियांव्यतिरिक्त एक कोणीतरी मदतनीस म्हणून बाई असावी? नसावी. नसावी. नसावी असं तुमचं म्हणणं? हो. आपल्या आवडी निवडी, आपल्या मुलाची आवड, आपल्या नवऱ्याची आवड लिहून ठेवावी. लिहून ठेवली तरी आईने किंवा बायकोने केलेला जे त्याच्यामध्ये उतरेल ते मोलकरणीने केलेल्यात उतरणार नाही. ती नोकरी करत असेल गृहिणी तर त्याला ती एकटी असेल तर तिने ऍडजस्टमेंट करणं भागच आहे. कारण बाहेरचं करून घरात करणं, शेवटी ती बाई आहे, तिला तेवढा शक्य होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे ती करू शकते. घर बसता मला सुख पाहिजे असं म्हणून प्रत्येक गोष्टीला मोल करीन, चुकीची गोष्ट असं तुमचं म्हणणं? हो. बर एक मिनिट, इकडे या तुमच्या मैत्रीण उभ्या आहेत, त्यांचं काय म्हणणं? त्या जे सांगतात त्याला माझं पूर्ण सहमत आहे. मग तुम्ही काय ठेवली आहे घरी? माझ्याकडे बाईच नेहमीच बाई आहे. बरं चला, राजकुमार इथे बसलेले आहेत. युवराज, आपलं काय म्हणणं? माझं मत मला फक्त जेवायचं आहे. 2 वर्ष कोणी दिल्या सुखाचा पदार्थ, मी त्यातच सुखी आहे. मला ना या चर्चेमध्ये जेव्हा मी फक्त त्याकडे बघितलं त्या क्षणी त्यांचं असं होतं की पाहिजे तर उरलेलं आयुष्य मी उपोषणाला बसतो, मला जेवण पण देऊ नका, पण या लफड्यात नको, या लफड्यात नको. काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असंच आहे, घरी असेल तर ठीक आहे, काही गरज नाही आहे. म्हणजे असं नाही की प्रत्येक काम बाईनेच, घरच्याच बायकाने केलं पाहिजे. म्हणजे आता कपडे धुण्यापासून, भांडी धुण्यापासून ते लादी पुसण्यापर्यंत तिनेच घरी आहे म्हणून तिनेच करावं अशी काय गरज नाहीये. पण आता मी सांगते ते ऐका. बाई पाहिजे घरी, शक्य असेल तर. सकाळी नवरा बाहेर पडून जाणार, रात्री 10 वाजता येणार, त्याला मदत कोणाची? त्याला मदत कोणाची? त्याला हाताला हात लावून पूजेला फूल घाल, ह्या हात लावून यायला नाही. आम्ही जर घरात असलेल्याला थोडीफार मदत केली तर एक पाऊल पुढे जाऊ शकतो. आई तुमचं काय म्हणणं? माझंही तेच म्हणणं आहे की जर का आर्थिक परिस्थिती असेल तर फक्त घरच्या बाईने फक्त सगळीच कामं, म्हणजे तिचे काही छंद जोपासावे किंवा काही करिअर करायचं असेल ते ती करू शकते. थोडंसं, म्हणजे मी असं नाही म्हणत सगळीच कामं बाईच्या हातात द्यावी, पण थोडं 1-2 कामं करून ती स्वतःचे छंद जोपासू शकते, करिअर करू शकते, वाचन करू शकते, आणि ती पुढच्या पिढीला, स्वतःच्या मुलाला चांगलं हे करू शकते. आणखी 4 पावलं आजच्या काळातलं काही नॉलेज देऊ शकेल. आजच्या काळात त्याची गरजही आहे. यानंतर कागद सगळ्यांकडे देणार आहेत आणि यामध्ये आपण बघितलं तर सासू गट आणि सून गट अशा दोन्ही गटाने आपली आपली मतं तर मांडलेली आहेत. आता फक्त प्रत्येकाने आपल्याला कोणाचं मत पटलं, या इथे उभ्या असलेल्या सगळ्यांनी, त्यांनी चिठ्ठीवरती फक्त सासू असेल तर सा, सूनबाई असेल तर सू किंवा न एवढंच लिहायचं आहे. चला, हे सगळ्यांच्या हातात झेंडे तर आलेले आहेत, सगळ्यांची मतं सुद्धा इथे आलेली आहेत. आता या ठिकाणी मी काही प्रश्न विचारणार आहे आणि ते प्रश्न विचारल्यानंतर लक्षात ठेवा, तुमचं जे उत्तर असेल ते उत्तर कॅमेऱ्याच्या दिशेने तुम्हाला द्यायचंय आणि मग मेजॉरिटी उत्तर ज्यांचं असणार त्या गटाला 1 गुण मिळणार. आणि हे प्रश्न, समजा एखादं भांडण झालं तर या दोघींपैकी कोण सगळ्यात आधी भांडण्यासाठी पुढे जाईल? चला सगळ्यांनी पटकन दाखवा. सासू 1 2 3 4, सून, बाबांचं म्हणणं आहे सून, तुमचं काय म्हणणं आहे? सून 2. त्यामुळे हा गुण मिळालेला आहे सुनेला. कामगिरी करणार मी आणि गुण घेणार. बघितलं, त्याच्यावर सुद्धा चर्चा आहे, मी आणि गुण घेणार ती. दुसरा प्रश्न, घरात चोर सापडला तर कोण जास्त बदलेल? सगळेच जण झाले.
उत्तर चांगला होता. तिसरा प्रश्न, कॉफी कोण जास्त चांगली तयार करेल? कॉफी. चला, एक हा गुण मगाशी मिळाला होता. सगळ्या मेजॉरिटीने सूनबाईंचं म्हणणं आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे की सूनबाई कॉफी अगदी चांगली बनवते. हो का? हो हो बरं. हा? आवडते. चला, यांचंही म्हणणं आहे. चौथा प्रश्न, बरं या दोघींपैकी कोण एक जण दिवसभर मौन पाळून राहू शकेल? बर, 2 सासूना 2 मत आहेत, त्यामुळे हा गुण सुद्धा मिळाला सुनेला. अभिनंदन. आणि आता यानंतर शेवटचा प्रश्न, आणि या प्रश्नामध्ये 1 मिनिट हे सगळ्यात शेवटी मी देणार, उत्तर न सगळ्यात शेवटी दाखवायचं. प्रश्न आहे, पैठणी आज कोण जिंकेल असं वाटतं? चला, आपला निर्णय बाकी आहे. याच्यात सून.